हाय गाईज, सगळ्यांना जय भीम, जय शिवराय, नवबुद्धाय, जय शंभूराजे. आपण निघालो आहोत. हा बघा आपला पॅगोडा. हाय, जय भीम, जय शिवराय, नमबुद्धाय. कशात सगळेजण? तर आज आम्ही बाहेर चाललेलो आहोत आणि पुढं चाललेलो आहोत. नक्की तुम्ही बघा आणि नक्की जज करा आम्ही कुठे चाललेलो असतो. सगळे बाहेर झालं गेल्यात, वेळ झाला आहे, मी सुद्धा चाललेली आहे लगेच. वेलकम न्यू ब्लॉग. आम्ही निघालो आहोत पॅगोड्याला. तर आपण बघूया आपला प्रवास कसा होतोय आणि काय काय पाहायला भेटतंय, काय दिसतंय, काय नवीन पाहणार आहोत. तर नक्की व्हिडिओ पहा तुम्ही आणि आपण भेटू थोड्या वेळात. त्याबरोबर हे भाऊ आलेले आहेत आणि खूप छानपैकी आजचा दिवस जाणार आहे आणि खूप छान वाटणार आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा सगळ्यांनी आणि एन्जॉय करा. तुम्ही पाहू शकता आता आपण निघालो आहोत पॅगोड्याला आणि हा आपला रूट आहे. हा रोड जातो ठाण्याला. ठाणा ऐरोली करून, ठाण्यावरून आपण घोडबंदर रोड करून बोरवली आणि त्यानंतर पॅगोडा. तर असा रूट असणार आहे आपला रोडचा. तुम्ही पाहू शकता रोड. आणि आज जरा मोकळा रोड मिळालेला आहे. खूप छान वाटतं जाण्यासाठी. तर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि रोड पण फास्टेस्ट रोड दाखवतो आहे आजचा. तर तुम्हाला ट्रेनने जायचं असेल तर पनवेलवरून, ते पण मी नक्की सांगेल. तर पूर्ण व्हिडिओ पहा नक्की तुम्ही, दाखवतो मी पुढे. असा खूप मोठा डोंगर आहे इकडे. आणि आता कुठे जाणार आहोत आपण नक्की बघू. बोर खाते, बोर सगळे संपलेले आहेत आणि कुठेतरी फिरायला चाललोत आपण. आणि कोणत्या ठिकाणी चाललो नक्की तुम्ही बघा, कोणतं ठिकाण असेल ते. आपण निघालो आहोत पॅगोड्याच्या रस्त्याने. पाहू शकता ज्योती पण चालले पाठीमागे निवांत. आका पण आहे पाठीमागे आणि समोरच आहे. 5 मिनटं चालत जावं लागतं आहे वरती. तर पुढे गेल्यावर मी दाखवतो नक्की तुम्हाला. आपल्या पाठून पण येत आहेत सगळे हळूहळू. हे पाहू शकता आपण आलो आहोत पॅगोडा. हे एंट्रन्स आहे, आतमध्ये जाण्याचा मार्ग तुम्ही पाहू शकता. आणि ही गाडी जाते सलवा आणि ऊन भरपूर आहे तुम्ही पाहू शकता. आणि हे पहा पॅगोड्याचा एंट्रन्स. हा प्रवेशद्वार आहे आपल्या पॅगोड्याचा. मार्ग हा पाठी एंट्रन्स. हा पॅगोडा आहे. हा बघा आपला पॅगोडा. ही बघा ज्योती चालली आहे वरती. खूप छान. हा सगळा पॅगोडाचा परिसर आहे. पाहू शकता तुम्ही सगळा पॅगोडाचा परिसर. इथे परिसर आहे सगळा आपला आणि हा पॅगोडा आहे. तर नक्की पुढे काय काय होतं ते नक्की दाखवतो मी पण. इथे म्युझियम आहे या साईडला. इकडे नवीन म्युझियम चालू झालं तर नक्की जे येतील इकडे म्युझियममध्ये नक्की चक्कर मारा. एक त्याच्यामध्ये पण खूप काही शिकायला भेटतं. आपला म्युझियमसाठी निघालोत आपण. ज्योती पण येते पाठीमागून आणि श्लोक पण आहे. तर म्युझियम बघूया आपण कसे आहे ते म्युझियम. त्याच्याबरोबर आपण फक्त हे पाहू शकता ज्योती कशी वाजवते बघा, घंटा आहे का. एकच नंबर. तुम्हाला तर दाखवलं, तुम्ही पाहू शकता ते सगळे पाहायला. हे
बघा डंका कसा वाजवत तुम्ही गुंजेवाणी धरम की धरती और आकाश ही घंटा आहे ॲक्च्युली. तर पाहू शकता कशी घंटा आहे ते नक्षीकाम पाहू शकता तुम्ही किती भारी बनवले आहे ते. आणि हा आपला घुमट काय भारी दिसतोय तर नक्की दाखवतो पुढे. आता आपण निघालो वरती तर ज्योती पण निघाली आहे वरती आणि हा लोक पण हात करतोय आणि हे पाहू शकता ज्योती पण हात करते. तर हा आहे घंटा आणि बनवायचा एकदम भारी बनवला आहे. खूप छान वाटतं. ज्योती पण चालली आहे वरती आणि ऊन पण भरपूर आहे पण ऊन असं जाणवत नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान वाटतं. हे आहे म्यानमार द्वार गेट तिथालचा हाती आणि हा बघा वरचा परिसर. हे बघा कसं वाटतं नक्की कमेंट करा. हा आजूबाजूचा परिसर खूप छान वाटतो तुम्ही पाहू शकता. येस आणि हा पॅगोडाचा घुमट सगळ्यात उंच टॉप. इथे खाली मेडिटेशन पण होतं याच्यामध्ये आणि सगळे मस्त शांतीने फिरतायत बसतात विपासनाला. ज्योती बसले आतमध्ये तुम्ही पाहू शकता आणि ज्योती पण येणार आहे थोड्या वेळात. इथे आतमध्ये विपासनासाठी जातात तुम्ही पाहू शकता. तुम्हाला सगळा गोल घुमट दाखवतो तुम्ही पहा नक्की. हे खूप छान सगळा परिसर तुम्ही पाहू शकता खूप भारी वाटतो. आणि इकडनं सगळे बाहेर निघतात विपासना करून. आतमध्ये 5-7 मिनटाचं मेडिटेशन होतं तर त्यासाठी इकडे जातात ते आतून. आणि हे सगळं त्याच्यावरती लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता. वरती पण घुमट खूप छान वाटतं आणि ते बघा चक्र कसं फिरतंय. धम्मचक्र आहे ते पण आणि ते पण फिरत असतं पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा पहा कशी व्हिडिओ काढते. ती पण व्हिडिओ काढते मी सुद्धा व्हिडिओ काढतो. आणि हा सगळा परिसर तुम्ही पाहू शकता कसा छानपैकी सजलेला आहे. खूप छान वाटतं परिसर नक्की पहा. आणि ज्योती पण व्हिडिओच्या नादात आहे ती पण व्हिडिओ काढते. जास्त व्हिडिओ काढलं नाही पण तरी पण सगळं बघण्याच्या त्याच्या ह्याच्या नोंदीत जास्त व्हिडिओ काढणं काय आलं नाही तर ठीक आहे. तरी बघूया आपण. हे छोटंसं पार्क दिलेलं आहे तुम्ही पहा. ते बघा तुम्ही पाहू शकता छोटंसं पार्क दिलेलं आहे. हे आपले सत्यनारायण गोएंका ग्रुप अँड त्यांची मिसेस त्यांचा पण खूप मोठा इतिहास आहे याच्यामध्ये. सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत त्या आणि तुम्ही पाहू शकता ते पण थांबले. आणि हे तुम्ही पाहू शकता सत्यनारायण गोएंका 30 जानेवारी 1924 आणि 29 सप्टेंबर 2013. तर ही त्यांची माहिती आहे ॲक्च्युली तुम्ही पाहू शकता. जर ज्यांना कुणाला वाचायचे असेल तर नक्की मी 2 मिनटं हे करून ठेवतो. नक्की स्टॉप करून वाचा तुम्ही. आणि हे त्यांचे स्टॅच्यू लावलेले आहेत. खूप त्यांनी पण यांचा सहयोग आहे. 18 जानेवारी 1929 ते 5 जानेवारी 1916 त्यांची म्हणजे जन्म आणि मृत्यू लिहिलेला आहे मला. आणि तुम्ही पहा नक्की. इथे छोटंसं पार्क आहे त्यांच्या नावाने पण आणि खूप छान परिसर दाखवलेला. पॅगोड्याचा परिसर किती छान वाटतो. आणि हा आपला घुमट सगळा पॅगोडा सगळ्यात मोठा. तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. आणखी काय काय दाखवत होते नक्की पहा. हे तुम्ही पाहू शकता सयाजी उबा खिन यांचा 6 मार्च 1899 ते 19 जानेवारी 1971. तर ही त्यांची माहिती आहे. त्यांचा स्टॅच्यू आहे
त्यांचं पण याच्यामध्ये भरपूर मोठं योगदान आहे आणि खूप छान. तर नक्की पुढे पहा, आणखी दाखवतो. मागचा परिसर तुम्ही पाहू शकता आणि खूप छान. येऊ शकतो. त्या साईडने आपण बोटीने पण येऊ शकतो आणि खूप छान वाटतं. आणि ही बघा ज्योती थकून गेली बिचारी फिरून फिरून, भूक लागली तिला आणि इथे काहीच सोय नाही आहे सध्या. खाली गेल्यावरती बघूया काहीतरी स्नॅक्स भेटलं तर घेऊया आपण. तोपर्यंत आपण आणि हे सगळा परिसर खूप छान वाटतो. आणि बघा तुमच्या ज्योतिताई थकून गेल्या बिचारा, खूप छान वाटतं. पण मला तर भूक नाही लागली, मला लागली पण बरं का. तिला लागली भूक. मला बघून बघून भूक नाही लागली. आणि थोडंसं माझं वेगळं आहे थोडं. मला बघून तर खूप खुशी झाली आणि इथून जायची बी इच्छा होत नाही, पण पोटाला बी पाहिजे ना काहीतरी. आणि 10 मिनटं त्यांनी मेडिटेशन पण केलेलं आहे. तर 10 मिनटं खूप छान वाटलं त्यांना. तर बघूया पुढे, चला. सगळं फिरून झालं, आता पाहूया. तुम्ही पाहू शकता आता इथून आपल्याला पुन्हा बाहेर निघायचा रस्ता आहे, हा खाली उतरायचा. तर नक्की आपण पाहू नंतर. आता फिरून झालेलं आहे आणि खरंच जर जेवण करायची तर सोय असते तर नक्की जेवण करून आणखी भरपूर फिरलो असतो. पण जेवणाची सोय नाही. मुलांना पण भूक लागली, मला पण भूक लागली आणि आकाला कसं मला सुद्धा छान वाटलं ना. आकाला खूप छान वाटलंय आणि खूप मस्त वाटलंय बघून. खरंच म्हणजे लवकर आका तर इकडे येतच नाही, आकाला बघायला भेटत नाही. प्रज्ञाने सांगितलं आकाला फिरायला घेऊन जा, जराशी फिरून आण. त्याच्यामुळे आकाला इकडे आणले, घेऊन आले मी आणि आकाला खूप छान वाटलं. आता आपली पण निघण्याची तयारी आहे. तर आपण निघताना मी नक्की दाखवेल तुम्हाला एकदा. आणि खरी गोष्ट आहे, आकाला पण वापस इकडे कधी यायला भेटलं असतं तर मग त्या निमित्ताने येस कधीच यायला भेटलं नसतं. त्या निमित्ताने तरी येणं झालं आमचं. आणि आकाने सुद्धा पाहिलं आणि आम्ही सुद्धा पाहिलं. आम्ही तर आलो होतो, पण आम्ही पण खूप दिवसांनी आलो इकडे आणि खूप छान वाटलं पाहून. तर तुम्ही नक्की पॅगोड्याला चक्कर मारा. आणि तुम्हाला रूट पण सांगेल मी, ट्रेनने जायचं असलं ते पण सांगेल. एक छोटासा व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये पण सांगेल. हो, चला सगळ्यांना तोपर्यंत रजा. आम्ही पण निघालो आता खाली घराच्या दिशेने. ज्योती पण उतरते आणि आम्ही पण निघालोय आता. आम्ही निघालो रोडवरती. आपण निघालो आता घराच्या दिशेने. चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. नक्की कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ, कसा वाटला पॅगोडा. जय भीम, नमो बुद्धाय, जय.